संकल्प आध्यात्मिक परिवार संचलित अदृष्टपर ब्रह्मविद्या सोहळ्याच्या या पूर्वार्ध लीळेंच्या 15व्या सत्रामध्ये आज आपण घेणार आहोत पूर्वार्ध 29 क्रमांकाची लीळा भगता भेटी, म्हणजे महादोबा भक्त जे आहेत त्यांची आणि स्वामींची भेट या संदर्भातली ही लीळा आपण बघणार आहोत. ओरंगळ प्रदेशी एकी गावी गोसाव्यांचे अवस्थान. ओरंगळ विभागामध्ये म्हणजे आंध्र प्रदेश तो जो काही भाग आहे त्या भागामध्ये आमच्या स्वामींना गोसाव्यांशी अवस्थान म्हणजे त्या प्रदेशामध्ये आमच्या स्वामींचं त्या ठिकाणी अवस्थान होतं. म्हणजे खूप दिवस स्वामी त्या विभागामध्ये एकांक काळामध्ये स्वामी त्या विभागामध्ये होते आणि अशाच प्रकारे परिभ्रमण करत असताना जसं आपण तेलिकारा भेटी त्याच्यामध्ये पण आपण पाहिलं की स्वामी काय करत होते की प्रत्येक गावामध्ये म्हणजे परिभ्रमण आमच्या स्वामींचं चालू होतं, ज्याला वचन आहे परमेश्वर जीवासाठी वाडोवाडी त्या जीवाचं काय करतात शोधतात. जो काय योग्यताकारक जीव आहे, योग्यता कणव अधिकार असलेल्या जीवांना परमेश्वर काय करतात वाडोवाडी जाऊन त्याला गिवसतात, शोधतात आणि तसा जीव त्यांना भेटल्यानंतर त्याला योग्य ते दातृत्व जे आहे ते दातृत्व करतात. आता आमचे स्वामी ओरंगळ प्रदेशामध्ये आहेत आणि गोसावी नगरांत पाणीपात्र केले. गावामध्ये आमच्या स्वामींनी भिक्षा वगैरे मागितलेली आहे. तळा आरोगण केली. तळा म्हणजे तलावाच्या इथे जाऊन म्हणजे भिक्षा घेतल्यानंतर स्वामींनी सांगितले भिक्षा मागोनी नदीच्या तीरी भोजन कीचे. नदीच्या तीरी म्हणजे थोडक्यात सांगायचं तर ज्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे त्या ठिकाणी जाऊन भोजन करावं. आणि मग स्वामींनी तलावाच्या तिथे जाऊन त्या तलावाच्या जी काही भिंत आहे त्या कंपाऊंडच्या त्या भिंतीवर स्वामींनी भोजन केलेलं आहे. आणि तदनंतर पाळी पिंपळ आणि तिथे पिंपळ आहे, त्या पिंपळाच्या पाळी म्हणजे ते पार, पिंपळाचा पार तेत आसन झाले. तव ब्राह्मणो एकू संध्यावंदनासी आले. संध्या केली, एक ब्राह्मण आले, त्यांचा जो काही संध्यावंदनाचा जो विधी होता तो त्यांनी त्या ठिकाणी केला. तव गोसाविया ते देखिले आणि त्यांनी ते पूजन सुरू असतानाच त्यांचं स्वामींकडे लक्ष गेलं. स्वामींना त्यांनी पाहिलं. मग गोसाव्यांशी दंडवत केले, श्रीचरणाशी लागले. मग स्वामी मग म्हणतात जी जी गोसाव्यांशी बिढार कवनी ठाई, म्हणजे आपला मुक्काम कुठे आहे, कुठल्या गुंफेमध्ये कुठल्या मठामध्ये आपला मुक्काम आहे. स्वामी म्हणतात आता की जाईल. स्वामी म्हणतात आत्ताच तर आम्ही आलो, आता अजून मुक्कामाचं म्हणजे या गावामध्ये आत्ताच आम्ही आलो, अजून मुक्कामाचं काही ठरलं नाही, बघू कुठेतरी करू. मग गोसाव्यांशी आरोगणे विनविले. मग स्वामींना त्यांनी भोजनासाठी विनंती केली. गोसाव्यांशी बीजे करावयाची प्रवृत्ती, त्यांच्या घरी जाण्याची स्वामींना प्रवृत्ती होती. मग गोसावी तयांची विनवणी स्वीकरिली. स्वामींनी त्यांच्या त्या विनंतीचा स्वीकार केला. तयाच्या घराशी बीजे केले, त्यांच्या घरी आमचे स्वामी गेले. तीही गोसाव्यांशी आसन घातले, स्वामींना बसण्यासाठी आसन दिलं गेलं. श्रीचरण प्रक्षाळन केले, स्वामींचे श्रीचरण गरम पाण्याने स्वामींचे श्रीचरण प्रक्षाळन केले गेले. मग बहिणी ते म्हणितले, त्यांची बहीण होती त्या ब्राह्मणाची घरी, त्या बहिणीला ते म्हणतात ये गोसाव्यांशी दंडवत घाली. अगं ये स्वामी आलेले आहेत बघ, स्वामींना दंडवत कर. ती दंडवतासी आली, दंडवत करण्यासाठी आलेली आहे ती. गोसाव्यांशी दंडवत तिने केले. मग ताट केले म्हणजे भोजनाचं ताट वाढलं. आरोगण झाली, स्वामींचं भोजन झालं. गुळणा झाला, विडा झाला, पान खाल्लं स्वामींनी. मग तेने ब्राह्मणे गोसाव्या ते विनविले. मग त्या ब्राह्मणाने स्वामींना विनंती केली स्वतः. जी जी गोसावी जव येथ असती तव गोसावी येथची आरोगणा करावी. जोपर्यंत तुम्ही या विभागामध्ये आहात तोपर्यंत तुम्ही काय करा, याच विभागामध्ये गोसावी येथची आरोगण करावी. ह्या विभागामध्ये जोपर्यंत तुम्ही आहात तोपर्यंत तुम्ही इथे आरोगणा करावी म्हणजे माझ्याच घरी. उपरेवरी पहुड स्वीकारावा, वरती माळ्यावर सगळी व्यवस्था आहे, तिथे तुम्ही मुक्काम करू शकता, थांबू शकता. माझी बहिणी गोसाव्यांची सेवा करील. माझी बहीण ही खूप धार्मिक आहे वगैरे, ही आपली सेवा करेल.
गोसाव्यांची प्रवृत्ती, स्वामींना प्रवृत्ती आहे त्यांच्या सेवेचा स्वीकार करून घेण्याची. गोसावी त्याची विनवणी स्वीकारली, विनंतीचा स्वीकार केला. मग तेणे आपले बहिणी ते म्हणितले, त्याने आपल्या बहिणीला म्हटलं, आओ तुवा गोसाव्यांची बरवी सेवा शुश्रूषा करावी, तू स्वामींची चांगली सेवा शुश्रूषा करायची बरं का. मग उपरेवरी गोसाव्यांशी अवस्थान झाले, स्वामींचा मुक्काम त्यांच्या घरामध्ये झालेला आहे. पहूड झाला, आता स्वामींचं नुकतंच भोजन झालेलं आहे आणि भोजनानंतर स्वामींचा त्या ठिकाणी पहूड झालेला आहे. ज्याला आता हे सकाळचं दुपारचं भोजन असेल तर मग त्या ठिकाणी जे दुपारचं जे काय झोपणं असतं त्याला वामकुक्षी असं म्हटलं जातं. मग काय झालेलं आहे की त्याची बहीण गोसाव्यांची सेवा शुश्रूषा करीती आणि मग भावाने नेमून दिल्याप्रमाणे ती बहीण स्वामींचं रोज सेवा दास्य वगैरे जे काय आहे ते सर्व ते करायची. आणि मग गोसावी तेथ राज्य करू लागले. राज्य करू लागले म्हणजे आमचे स्वामी त्या ठिकाणी राहू लागले. गोसावी उदयाची विहरणा बीजे करती आणि स्वामींचा जो नित्यक्रम होता तो नित्यक्रम असा होता की सकाळी स्वामींना उपहूड व्हायचा म्हणजे स्वामी उठायचे. उदयाची विहरणा बीजे करती, सकाळी स्वामी विहरणासाठी जायचे. तव तिये गोसाव्यान कारणे उपहारू निफजविती आणि ते मग स्वामींसाठी उपहार निफजविती म्हणजेच भोजनाची तयारी ते करायच्या. आसन घालून गोसाव्यांची वाटे पाहत असती, आसन वगैरे टाकल्या जायचं, भोजन तयार आहे, स्वामींची वाट बघितल्या जायची. मग गोसावी विहरणोनी बीजे करीती, आमचे स्वामी असे विहरण करून यायचे, आसनावर उपविष्ट व्हायचे, त्या स्वामींच्या श्रीचरण प्रक्षालन करायच्या, पूजा स्वामींची करायचे, स्वामींना भोजनाचं ताट वाढायचे, आरोगणा व्हायची, स्वामींना गुळणा होय, विडा ओळगविती, महापहूड होय म्हणजे स्वामी वामकुक्षी घ्यायचे. तिये झडकरीस चरण संवान करीती, गोसाव्यांशी निद्रा ये मग आपण जेविती. स्वामींनी पहूड स्वीकारायच्या वेळेला स्वामींचे चरण संवान, स्वामींचे पाय ते चेपत असायच्या आणि मग स्वामींना निद्रा येते हे लक्षात आल्यानंतर मग ती सेवा थांबवून मग त्या स्वतः जेवायच्या. ऐसे बहुत एक दिस राज्य केले म्हणजे बहुत दिस. आता त्या एक जो कालावधी गेलेला आहे तो नक्की किती कालावधी स्वामी त्या ठिकाणी राहिलेत, अवस्थान केलं, हा निश्चित कालावधी तिथे आला नाही, परंतु खूप दिवस आमचे स्वामी त्या ठिकाणी राहिलेले आहेत. धाकुटीची गोसाव्यांची श्रीमूर्ती, धाकुटीची ते बायको म्हणजे स्वामींची श्रीमूर्ती ही 25-27 भीतरी दिसे वय असा आलेला आहे. जे स्वामी एकदम तरुण दिसायचे, तरुण आहेत. आणि ती जी त्यांची बहीण होती ब्राह्मणाची त्यासुद्धा कशा होत्या, त्या तरुणच होत्या. लोकांचा ठाई अनुकूलता प्रतिकूलता उदासीनता ऐसे तिन्ही ठाय गोसावी स्वीकारिले. आणि मग स्वामींनी काय केलेलं आहे, लोक ज्या पद्धतीचे त्या ठिकाणी आहेत आणि त्या लोकांनी ज्या ज्या पद्धतीने प्रतिकारणता आणि प्रसव जोडलेला आहे. प्रतिकारणता म्हणजे चांगल्या गुणांची जी चाल आहे त्याला प्रतिकारणता म्हणतात आणि वाईट गुणांची जी चाल आहे त्याला प्रसव असं म्हणतात. आणि काही लोक उदास आहेत. असे तिन्ही गोष्टी देवाला स्वीकाराव्या लागल्या. परमेश्वराला ते स्वीकारण्यात काहीही आनंद नाही आहे, परंतु लोक जसे आहेत त्या प्रकारे त्यांचा जो प्रसव आहे तो चालत असतो, त्यांची जी प्रक्रिया ती चालत असते. आणि परमेश्वराला काय करावं लागतं, इच्छा नसूनसुद्धा त्यांच्या त्या प्रसवाला किंवा त्यांच्या प्रतिकारणतेबद्दल तर देवाची प्रसन्नता आहे, पण प्रसवाबद्दल परमेश्वराची इच्छा नसतानासुद्धा स्वामींना काय करावं लागतं, त्यांचं ते ओष्ठ स्वीकारावं लागतं. स्वामींना कुणीतरी नाव ठेवतं आहे सारंग पंडितांसारखे वगैरे, तर देवाला ते स्वीकारावं लागतं, कारण की त्याचा प्रसव आहे तो. स्वामींच्या बाबतीत कोणी अपशब्द बोलत आहे, हंसराजा किंवा मग पांडा आहे, देवाला ते स्वीकारावं लागतं. स्वामी काही एका शब्दाने त्यांना बोलत नाही. का? कारण की त्यांचा प्रसव आहे तो स्वीकारावाच लागेल. तो प्रसव तो भजतच राहणार. कारण की भक्तापर्यंत आलेला जो प्रसव आहे तो पुढे परमेश्वर अवतारापर्यंत जात असतो. जसे विषाच्या सुपारीचे खांडी जे आहेत तर त्या स्वामींनी त्या टाळल्या खाणं, परंतु त्यांनी परत आणून ते दिल्यानंतर देवाला काय करावं लागलं, त्यांच्या त्या प्रसवाचा स्वीकार करावा लागला आणि तो प्रसव पुढे आता चालून त्यांना नित्य नरक होणार. तर अशा पद्धतीने या ठिकाणी देवानी
त्या परिसरामध्ये जे लोक आहेत त्या लोकांच्या ज्या काही त्यांचा जो काही दैवराटी संबंधित प्रतिकारंता आहे किंवा प्रसव आहे तो त्यांना स्वीकारावा लागला. आणि म्हणून प्रतिकूळता, अनुकूळता, प्रतिकूळता, उदासीनता यायचे तिन्ही ठाय गोसावी स्वीकरिले प्रतिकूळता. म्हणजे काही लोक प्रतिकूळ आहेत, ते स्वामींविषयी आणि त्यांच्या त्या भक्तांच्या बहिणीविषयी काहीतरी वाईट साईड बोलतात. हा वाईटपणा आहे, ह्याला म्हणतात प्रसव. तर ते बोलतात तसं, तर त्याच्यामुळे काय होणार आहे की त्यांचं ती प्रसव चाल वाढत 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 जाणार. पुढे मोठं अनिष्ट त्यांना होऊ शकतं. त्याच्यामुळे ही प्रतिकूळता आहे. एक आहे उदासीनता. जे प्रतिकूळ लोक इतर लोकांना सांगतात बघा हे काही शोभतं का असं, तर जे उदासीन लोक आहेत ते म्हणतात आपल्याला काय घेणं आहे, आपण भले आपलं घर भलं. म्हणजे त्यांचं उदासीन असतात. त्यांना चांगलं झाल्याचं चांगलंही वाटत नाही, वाईट झालं तर वाईटही वाटत नाही. ते न्यूट्रल असतात एकदम. त्याला उदासीन असं म्हणतात. जसं काही लोकांना अमकं झालंच पाहिजे ही खूप मोठी त्यांच्या मनामध्ये चलविचल चालू असते. काही लोकांना वाटतं नाही झालं पाहिजे, अशा प्रकारची मनस्थितीची लोक असतात. काही लोकांना झालं काय ना झालं काय त्यांना काहीही फरक पडत नाही. तर हे आहे उदासीनता, काहीच फरक पडत नाही. आणि काही आहेत प्रतिकूळ, काही आहेत उदासीन आणि काही आहेत अनुकूळ. ज्यांच्या अनुकूळ प्रतिकारांचा ज्यांची सुरू आहे, अनुकूळाची जी चाल जी आहे ज्यांची सुरू आहे, त्यांना त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा दोष दिसत नाही. ते म्हणतात नाही नाही, हे स्वामी जे आहेत हे दिसायला एकदम कसे आहेत, ईश्वर पुरुषासारखे आहेत, इतर संतांपेक्षा वेगळे दिसतात. त्यांचं चालणं वागणं बोलणं सगळं कसं एकदम व्यवस्थित आहे. आणि ती जी आहे ते दोघंही बहीण भाऊ मिळून स्वामींची सेवा करतात. अशा पद्धतीने अनुकूल दृष्टीने पाहणारे काही लोक आहेत. आपण कुठल्या दृष्टीने बघतो त्या दृष्टीने आपल्याला दोष दिसतो किंवा गुण दिसतो. एखाद्या दोषरूप गोष्टीमध्ये सुद्धा आपल्याला गुण दिसू शकतो जर का आपण तात्विक पद्धतीने ते बघितलं. जसं आम्हाला मामाजींनी सांगितलं की आपल्याला कोणी गाढव म्हटलं तर आपण त्याच्याशी लगेच भांडणार. आपण जे आपलं तर काही तारतम्य नसतं तसं लगेच आपल्याला वाईट वाटतं, लगेच आपण व्यक्त होतो, लगेच आपण भांडून मोकळे होतो, माणसं तोडून ताडून मोकळं. परंतु मामाजीच आम्हाला सांगतात की कोणी आपल्याला गाढव म्हटलं तर आपण मनातल्या मनात विषय व्यवस्था करायची, मी गाढव नाही, मी महागाढव आहे. कसा गाढव काय करतो, गाढवाचं आयुष्यच ओझं वाहण्यामध्ये जात आहे, फक्त लोकांची ओझी व्हायची बस. तसंच आपण सुद्धा अनंत सृष्ट्यांपासून म्हणजे मूळ सृष्टीपासून जी सुरुवात झाली आपली, आपल्याला कर्म लागले आणि त्या कर्माचं नाहक ओझं आपण वाहून नेतो, कर्माचं नाहक ओझं आपण स्वतःवर लादून घेतो, अन्यवार्ता करून, इतर गोष्टी करून, देवाने नाही सांगितलं ते करून, जीव देवता प्रपंच पैकीच्या संबंधित गुंतवणूक आसक्ती दाखवून वगैरे इतके कर्म आपण जोडून घेतो आणि त्या कर्माचं ओझं आपण अनंत सृष्टीपासून वाहतो आहोत. आणि ते कर्म नासण्यासाठी आमचे स्वामी आम्हाला काहीतरी ज्ञान दे, स्मरण घडवा, सेवादास्य घडवा, अशा पद्धतीने देव योग आणून देतात. पण आम्ही काय करतो, त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही कर्म लावून घेतो. म्हणजे जर का तुम्ही एखाद्या ठिकाणी चांगल्या प्रवचनासाठी गेलेला आहात, चांगल्या गोष्टीसाठी गेलेला आहात, तिथे तुम्ही प्रवचनाला चाललाय ही तुम्हाला कणव आहे. त्या ठिकाणी प्रवचन ऐकताय तुम्ही, देवाला तेवढा वेळ देता, ही एक तुम्हाला कणव निष्पत्ती होते. त्यावेळेस तुम्हाला स्मरण घडतंय, देव घडतोय, सगळं म्हणजे परमेश्वर परमेश्वर घडतोय, हे सगळं कणवदायक सगळं आहे. पण त्या ठिकाणी जाऊन सुद्धा आपण हे कणव जोडत असताना मध्येच कर्मसुद्धा जोडण्याचा कार्यक्रम चालू असतो आपला. म्हणजे उगाचच कोणाविषयी काहीतरी निंदात्मक बोलणे, कुणातरी नाव ठेवणे, कुणाच्या तरी चुगल्या करणे, हे सगळं जे काय तुम्ही एखाद्या आश्रमाच्या ठिकाणी, मंदिराच्या ठिकाणी जाऊन किंवा एखाद्या पोथी प्रवचनाच्या ठिकाणी जाऊन हे जर का करत असाल तर किती चांगली संधी आहे तुम्हाला की चांगलं जोडायची. पण तिथेही जाऊन आपण वाईटच जोडत असू तर त्याला परमेश्वर तरी काय करणार. आणि म्हणून आपल्याला काय करायचं आहे की या सर्व दोषजनक गोष्टीतनं बाहेर पाडून आपल्याला चांगलंच जोडायचं आहे. चांगलं जोडायची खूप मोठी वेळ जी आहे ती आपण ऑलरेडी वाया घालवलेली आहे आपल्या वयाच्या हिशोबाने बघितलं तर. आणि आत्ता आपण किती जगणार आहोत ते आपल्याला माहिती नाही.
40वाल्याचे 40 वर्ष वाया गेलेत, पण 20वाला म्हणेल माझी तर फक्त 20च वाया गेली आहेत. आता मला इथून कळेल, पण आता इथून पुढे आपलं आयुष्य किती माहितीच नाही. 20वाला 21मध्ये जाऊ शकतो, 25मध्ये जाऊ शकतो, 30मध्ये पण जाऊ शकतो, म्हणजे मरू शकतो. आता जीवाचा काही भरोसा नाही आहे. मग आपण कसं म्हणू शकतो की मी इतका वेळ देवाला देईल म्हणून? आपल्याला आता जितका वेळ आहे तितका द्यायचा आहे. इतका वेळाचा हिशोबच नाही करायचा. 1 तास देवाला देईन, 2 तास नाही. जेवढा वेळ आहे तेवढा द्या, भरपूर द्या. जेवढा वेळ द्याल तेवढा कमी आहे. आणि म्हणून या ठिकाणी स्वामींनी काय केलेलं आहे, त्यानुसार त्या जीवांच्या अनुकूल, प्रतिकूल आणि उदास अशा वृत्ती देवाने स्वीकारलेल्या आहेत. असा प्रसव, अशी प्रतिकारणता देवाने त्या लोकांचे स्वीकारलेले आहेत त्यांच्या कर्मानुसार. आता मग ऐसे तिन्ही ठाय गोसावी स्वीकरिले. लोक काय म्हणतात? अन्यथा ज्ञान भाऊ आदरिले. काही जे प्रतिकूल लोक आहेत ते अन्यथा म्हणजे कशाला म्हणतात? जे यथार्थ माहिती नसलेले लोक ते काय करतात? अन्यथा मनामध्ये घेतात. मुळातमध्ये कधी पण अन्यथा म्हणजे आना ते आन म्हणणे अशी व्याख्या शास्त्रामध्ये केलेली आहे. तुम्हाला ही कळली नाही कळली तुमच्या भाषेत मी सांगेन की आना ते आन म्हणणे म्हणजे जे आहे त्याला ते न म्हणता त्याला दुसरंच काहीतरी म्हणायचं. याला शास्त्रामध्ये उदाहरण दिलं जातं की एखादा जाड दोर पडलेला आहे, तर त्या दोराला अंधारामध्ये आपण त्याला साप म्हणतो. हे साप आहे बरं का, साप आहे बरं का. पण जेव्हा लाईट लावणार हे तर दोरी येईल. म्हणजे दोरीला साप म्हणणे, सापाला दोरी म्हणणे याला म्हणतात अन्यथा ज्ञान. ज्याला जे आहे त्याला तेच म्हणणं त्याला यथार्थ ज्ञान म्हणतात. जीवाला जीव म्हणणं, देवतेला देवता म्हणणं हे यथार्थ ज्ञान आहे. परंतु देवतेला जीव म्हणणं हे अन्यथा ज्ञान, जीवाला देवता म्हणणं हे अन्यथा ज्ञान. अशा प्रकारे आना ते आन म्हणणे. तसं कधीही कुठल्याही गोष्टीच्या बाबतीमध्ये आपल्याला पूर्ण माहिती असली पाहिजे. आणि माहिती कधीही दोन्ही बाजूनी असली पाहिजे बरं का, एका बाजूची नाही, दोन्ही बाजूची असली पाहिजे. आणि म्हणून आमच्या स्वामींनी नुसतं परमेश्वराबद्दल माहितीच दिली नाही, दोन्ही बाजूनी दिली. पर आणि आवर दोन्हीची माहिती दिली. जीव कसे आहेत, देवता कसे आहेत, परमेश्वर कसे आहेत, प्रपंच कसा आहे, हे सगळं स्वामींनी सांगितलं. दोन्ही गोष्टी क्लिअर करून दिल्या. आणि जर का देवानी एकच बाजू सांगितली असती देवतेचीच, अवर, तर मग परमेश्वराबद्दल सांगण्याचं राहून गेलं असतं. किंवा नुसती परमेश्वराबद्दलच माहिती सांगितली असती तर मग इतर कोणी जीवदेवता प्रपंचात हे आपल्याला माहितीच नसतं पडलं. म्हणून दोन्ही बाजू देवानी सांगितल्या. कधीही दोन्ही बाजू ऐकायच्या आणि दोन्ही बाजू ऐकून दोन्ही बाजूवर चिंतन करायचं, खऱ्या बाजूवर पण आणि खोट्या बाजूवर पण. आमच्या स्वामींनी दोन्ही गोष्टींवर चिंतन करायला लावलं तुम्हाला. जीव पण दाखवले, जीवावर पण चिंतन करा कसा आहे, काय आहे. आणि मग लक्षात घ्या जीव कसे स्वार्थपर आहेत, दोषांचे आळे आहेत. त्यानंतर ते जीव गुणरूपीसुद्धा आहेत. म्हणजे दोन्ही गोष्टी दाखवल्या देवाने. प्रपंचाच्या बाबतीत पण सांगितलं, सुखद आहे सगळं काय, पण नाशिवंत पण आहे. दोन्ही बाजू सांगितल्या त्याच्या. देवता आहेत, या जशा देवता सुख उपभोगायला तुम्हाला फळप्राप्ती करून देतात, तसंच तुम्हाला दुःखासाठी पण ते दुःखसुद्धा ते भोगवू शकतात. आपल्याला जीव देवता प्रपंचाबद्दलही सांगितलं, त्यांच्याबद्दलही विचार करू दिला देवानी. आणि त्यानंतर परमेश्वराने स्वतःबद्दलही सांगितलेलं आहे. शेवटी सांगितलं चैतन्य परमेश्वर तो देव श्री चक्रधर, सकळ जीवा ते रक्षिता हो उद्धरिता हो. ती बाजू पण देवानी सांगितली. आता याच्यावर चिंतन करा. म्हणजे आम्हाला दोन्ही बाजूनी चिंतन करायचं आहे. चुकीची जी बाजू आहे त्यालासुद्धा आम्हाला वेळ देऊन त्याच्यावर त्याच्या संदर्भात चिंतन केलं की लक्षात येतं की ह्याच्यातले मायनस बाजू कुठल्या आहेत. चुकीच्या जेवढ्या गोष्टी आहेत त्याच्यावर चिंतन का करावं? कारण की त्यातल्या मायनस बाजू ज्या आहेत त्या आपल्याला दिसतात. आपण धान्य घेताना लो क्वालिटी आणि हाय क्वालिटी दोन्ही हातात घेऊन बघतो. लो क्वालिटी हातात का घेतो? कारण की त्याच्याने कळतं आपल्याला हे धान्य किती लो क्वालिटीचं आहे. त्याची जी काही हे आहे त्यातली जी न्यूनता आहे ती आपल्याला लक्षात येते. आणि चांगल्या क्वालिटीचं धान्य ते सुद्धा आपण हातामध्ये घेऊन बघतो. कपड्यांचं सुद्धा असंच आहे. दोन्ही पद्धतीचे लो क्वालिटी हाय क्वालिटी आपण हात लावून बघतोच का? कारण की त्याच्यामुळे त्यातले न्यूनता आणि त्यातली श्रेष्ठता या दोन्ही गोष्टी कळतात. आणि म्हणून कधीही कुठल्याही गोष्टीमध्ये
चर्चेमध्ये असेल, वादामध्ये असेल, भांडणामध्ये असेल, तुम्ही दोन्ही बाजून लक्षात घ्या, दोन्ही बाजूनी विचार करा आणि मग चांगली बाजू चांगली कशी हे लक्षात येईल आणि वाईट बाजू वाईट कशी हे तुमच्या लक्षात येईल. या ठिकाणी अनुकूल लोक, प्रतिकूल जे लोक आहेत ते अन्यथा ज्ञान भाऊल आदरिले. अन्यथा ज्ञान म्हणजे कशाला काहीतरी आपलं लावून ते जगामध्ये ते सगळं पसरवत होते. प्रतिकूळ लोक तो काही काही जन अपवादू बोलू लागला. प्रतिकूळ लोक जे आहेत ते काही काही जन अपवादू म्हणजे लोकांमध्ये निंदा होईल अशा प्रकारचं बोलायला लागले. खूप तोंडावर खूप नियंत्रण ठेवावं लागतं बरं का. दैवराटीमध्ये ही गोष्ट देवाने सर्वप्रथम सांगितलेली आहे. आपल्या तोंडावर भरपूर नियंत्रण द्यावं लागतं. खूपशा गोष्टी ओठांपर्यंत येतात पण ओठांच्या बाहेर येऊ द्यायच्या नाहीत. कंट्रोल करायचं. तुम्हाला किती राग आला तरी शांत राहायचं. हा तुमचा एक अस्थिभरीचा भाग आहे बरं. संयमन, आलिंबन रहित होणं, त्या विषयांच्या स्वभावाला मात्रा देणं हे काय आहे? हा संयम हा एक अस्थिभरीचा भाग आहे. आणि म्हणून खूप काही जरी आपल्याला वाईट वाटलं तरी बोलायचं नसतं. म्हणजे तिथे तो संयम बाळगायचा आहे. जन अपवादू बोलू लागला म्हणजे जन अपवाद बोलायला लागला. काय काय जे मनाला येईल ते बोलायला लागले. आणि त्यानंतर मग तो ऐके. आता ते जे कोणी लोक आहेत ते लोक स्वामींच्या बाबतीमध्ये आणि त्यांच्या बहिणीच्या बाबतीमध्ये काही काही बोलायला लागले. आणि ते जे आहे ते जन अपवाद म्हणजे वाईट बोलणं लोकांचं ते त्याच्या कानावर यायला लागलं. म्हणजे ते ब्राह्मणाच्या ऐसा तयाची सोयरी धायरी म्हणती. आणि त्यांचे जे सोयरे म्हणजे कोण? ज्यांना आपल्या मुली दिल्या आहेत की ज्यांच्या मुली आपण केल्या त्याला सोयरा असं म्हणतात. आणि आपल्या सोयऱ्यांचे जे सोयरे आहेत त्यांना धायरे असं म्हणतात. सोयरे धायरे अर्थातच नात्यातले सगळेच लोक बोलायला लागले की हे स्वामी धाकुटे म्हणजे वयाने लहान, हे धाकुटी बहीणसुद्धा वयाने लहान, हे तर काही ऐसे नि ऐसे असे काही वेगळं काही प्रकार चालू आहे का यांचा. ते हळूहळू त्याने ऐकले, त्याच्या कानावर ते आलं बरं का. मग तया पुढा तयाच्या तोंडावरी बोलती. परंतु त्याच्या कानावर जरी आलं लोकांकडनं तरी त्यांनी काही बोललं नाही, संयम ठेवला. मग त्यांच्या नातलगांकडनं त्याच्या कानावर आलं तरी त्यांनी संयम ठेवला. मग लोक त्याच्या तोंडावर बोलायला लागली, त्याच्या समोर बोलायला लागली. त्याने म्हटले हे साच की लटिके. तो म्हटलं हे लोक तर बोलत आहेत. त्यांनी कसा हे घेतलेला आहे, बरोबर निर्णय घेतला की हे लोक म्हणतात हे साच की लटिके, खरं की खोटं, दोन्ही बाजू बघाव्या लागतात. मार्गाचे जे अधिकरण आहेत त्यांच्यासमोर दोनही लोक जर का उभे असतील, आरोपी आणि फिर्यादी, तर लगेच काय आरोपीला शिक्षा होत नाही. तिथे पडताळणी केल्या जाते. अधिकरण दोन्ही बाजू पाहतात. ज्यांनी चूक केलेली आहे त्यांनी खरंच चूक केलेली आहे का हे पण लक्षात घेतलं जातं. आणि नंतर मग काय जी असेल शिक्षा ती मार्गाच्या पद्धतीने ती शिक्षा केल्या जाते. म्हणजे दोन्ही बाजू बघून त्या पडताळून आणि मग पुढे निर्णय, असा हा प्रकार. याने लक्षात घेतलं हे जे बोलतायत बाकीचे लोक हे खरं की खोटं. आपला डोळा देखेन, मी स्वतः डोळ्यांनी बघेन, तेव्हा साच, तेव्हाच हे खरं तर खरं आणि खोटं तर खोटं. आणि काही बस बाकी काही इलाज नाही. लोकांच्या शब्दांवर काही विश्वास ठेवून काही उपयोग नाही. कोणी तुम्हाला कोणाविषयी काही म्हणेल तर लगेच तुम्ही विश्वास ठेवाल का? तुमच्या गळ्यामध्ये जर का सोन्याची चैन आहे चांगली आणि कुणीतरी येऊन म्हटलं ही सोन्याची चैन नाही आहे, ही लोखंडाची चैन आहे पिवळी अशी, त्याला पिवळं पाणी दिलेलं आहे, मग तुम्ही लगेच त्या माणसाचं ऐकून ती सोन्याची चैन काढून फेकून देणार का? नाही. तुम्हाला स्वतःला माहितीच आहे ते सोनं आहे, पण कुणीतरी तुमच्या मनात संदेह भरून दिला म्हणून तुम्ही काय केलेलं आहे की तुम्हाला संदेह निर्माण झाला की खरंच सोनं आहे का नाही आहे. मग तुम्ही काय करणार? त्याची पडताळणी करणार, सोनाराकडे नेणार आणि ते सोनाराकडनं ते कन्फर्म करणार, तुम्ही खात्री करणार त्याची की हो सोनं आहे बरं का. जर का आपण त्या माणसाचं ऐकलं असतं तर लगेच आपलं सोनं फेकून दिलं असतं. आपण नुकसान कोणाचं झालं असतं? आपलं झालं असतं. म्हणून कधीही पडताळणी खूप महत्त्वाची आहे. कुणाच्याही अज्ञानी व्यक्ती असेल किंवा ज्ञानी व्यक्ती असेल, कुणाच्याही
शब्दांवर भरोसा ठेवायचा नाही. मी ज्ञानी व्यक्तीच्या बाबतीत पण बोलतोय बरं का. का बोलतोय त्याला मी वचन प्रमाण देणार आहे. मी जरी तुम्हाला सांगत असलो तरी माझ्यावरही विश्वास ठेवायचा नाही. कारण की मी जरी सांगितलं की बाबा स्मरण केल्याने तुम्हाला परमेश्वर भेटतील किंवा साह्य होईल, पण तुम्ही लगेच माझ्यावर भरोसा ठेवायचा का? नाही. तुम्ही नुसता माझ्यावर भरोसा ठेवला आणि ते स्मरण चालू केलं तर तुमचं ते स्मरण जास्त दिवस टिकत नाही. ते जास्त दिवस कधी टिकेल तुमचं स्मरण? जेव्हा देवाचं वचन तुम्ही पालन कराल. की स्वामी म्हणतात की बाई हा प्रतिती पंथ की देमती, म्हणजे प्रतिती पंथ आहे हा. तुम्हाला त्या स्मरणाची प्रतीती आली पाहिजे. तुम्हाला जे पण अधिकरणं, जे पण साधू, जे पण ज्ञानी आहे, तुम्हाला लीळा वचन जे पण काही सांगतात ते नुसतंच ऐकून तुम्ही ठेवणं असं नको. तुम्हाला त्याची प्रचिती आली पाहिजे. ती प्रचिती एकदा आली ना की मग ते वचन, ते आचरण, ते विधी, ते स्मरण तुम्ही कधीही सोडत नाहीत. आणि म्हणून कधीही प्रत्येक गोष्टीला प्रमाण हे बघितलं पाहिजे. तुम्हाला जर का कोणी सांगितलं आमका आमका विधी करा तर त्याला प्रमाण मागा त्यांच्याकडनं की आपण जो विधी सांगितला त्याला प्रमाण काय आहे. ते जे प्रमाण देतील तर ते प्रमाण आपण ते पालन करायचं. नाही तर कुणी येऊन सांगेल 11 पानं घ्या, 11 विडे घ्या, 11 अमकं घ्या, 11 तमकं घ्या, असं करून तुम्हाला काहीतरी अन्यथा सांगतील. परंतु तुम्ही पडताळणी केली पाहिजे की खरंच देवाने असं सांगितलेलं आहे का, ते पडताळलं पाहिजे आपण. आणि म्हणून या ठिकाणी या ब्राह्मणांनी सुद्धा काय केलेलं आहे, या ठिकाणी पडताळणं, स्वतःच्या डोळ्यांनी पाहणं, तेव्हाच ते खरं, तेव्हाच ते सत्य. आणि मग त्याने बहिणीला दुसऱ्या दिवशी म्हटलं शिदोरी करी हो मी गावा एका जाईनं. थोडं शिदोरी वगैरे बांधून दे, मला थोडंसं एका गावाला जायचं आहे. म्हणून गावा गेला माघवता आला. आणि मग तो गावाला जाण्याचं त्यांनी नाटक केलं आणि थोडा 1-2 तासांनी तो परत माघारी आला. ऐसे म्हणून जाळा रखे पहावया राहिला. म्हणजे आज तर पडताळणी करायची आहे आणि पडताळणी करायची असल्यामुळे त्याने काय केलेलं आहे की त्या ठिकाणी आता असं दाखवायचं की बाबा मी चाललेलो आहे परंतु जायचं मात्र नाही. थोडंसं फिरून आणि मग परत तिथे यायचं आणि मग त्या ठिकाणी पाळत ठेवून बसायचं आणि खरंच घरामध्ये काय घडतं काय नाही ते आपण बघायचं. आणि मग येऊन जाळा रखे पहावया राहिला. म्हणजे घरामध्ये असा एक झरोका असतो, जुन्या काळामध्ये तो खास करून असायचा. कारण की जुनी घरं जी आहेत त्याच्यामध्ये असं काही लाईट वगैरे असं काही नसायचं. तर दिवसा त्या घरामध्ये उजेड यावा, सूर्यप्रकाश यावा या दृष्टिकोनातनं एक झरोका ठेवला जायचा आणि त्याच्यातनं जे काही उजेड आहे वगैरे ते यायचं. आणि त्याला खास करून जाळी लावलेली असायची जेणेकरून पक्षी पाखरू कोणी आतमध्ये येऊ नये. आणि त्या जाळा रख्खे म्हणजे जाळीच्या त्या खिडकीमध्ये, त्या झरोक्यामध्ये तो तिथे दडून बसला त्या बाजूला. आणि मग त्याच्यातनं आता बघायचं. मग त्यांनी बघणं सुरू केलं तर ह्या ठिकाणी गोसावी पहुड स्वीकारिला असे आमच्या स्वामींनी पहुड स्वीकारलेलं आहे. आणि लीळेच्या सुरुवातीलाच सांगितल्याप्रमाणे स्वामींचं भोजन झालं की त्यांच्या ज्या बहीण आहेत त्या स्वामींचे श्रीचरण संवाहन करायचे, म्हणजे श्रीचरण चेपायचे. आणि तदनंतर श्रीचरण चेपल्यानंतर तसंच आटपून लगेच स्वतः भोजन करायचे. पण त्या दिवशी असं झालं, गोसाव्यांची श्रीचरण संवाहन त्या करत होत्या आणि तैसीची गोसाव्यांची निद्रा आली. आमचे स्वामी पहुड स्वीकारतात. तिये श्रीचरणावरी माथा ठेवून निजैली होती आणि तिलासुद्धा स्वामींचे श्रीचरण चेपता चेपता तिलासुद्धा निद्रा आली आणि ती तशीच झोपली आणि तिचा जो माथा आहे स्वामींच्या श्रीचरणावर असा पडला. आणि मग हे नव्हे काही अन खून चुकली माहे रुसैले असती. आणि आधीच संशयाचं भूत डोक्यामध्ये होतंच, लोकांनी भरवून दिलेलं होतं. आणि आज बघायला थांबल्यानंतर नेमकं असं दिसलं की स्वामी झोपलेत आणि स्वामींच्या पायावर मस्तक ठेवून ती पण झोपलेली आहे. त्याला असं वाटलं की हे काय रुसले असती, म्हणजे हे काय ह्यांची ऊन खून, म्हणजे ह्यांच्यात काही वाद झाला का, हे स्वामी काही रुसलेत का. आणि ही त्यांना विनंती करते, मनवते आहे आणि स्वामी काही विनंतीचा स्वीकार करायला तयार नाहीत. गोसावी ऐसे करीता ती.
ऐसे म्हणजे हे खरंच आहे लोक जे म्हणतात ते, म्हणजे त्यांनी पण काय केलं, डोळ्यांनी बघितलं, परंतु बघितल्यानंतर सुद्धा त्याच्यातनं गुणदायक आलं नाही, दोषदायकच आलं. कारण की का, कारण की अनेकांनी त्याच्या डोक्यात ते भरून ठेवलं आणि ते धरून ठेवलं. लोकांनी भरून दिलं आणि हे धरून घेतलं ह्याने. मुळात म्हणजे कोणी काही जरी सांगितलं, चांगलं सांगू वाईट सांगू, लगेच धरून ठेवायचं नाही, त्याची पडताळणी करून मग ते धरायचं की नाही धरायचं मनामध्ये, ते नंतर लक्षात ठेवायचं. अशा प्रकारे त्याला पण राग आला की हे असे स्वामी असे करतात, लोक म्हणतात तेच बरोबर आहे, म्हणून तो आला खर्ग काढून शस्त्र काढून स्वामींच्या अंगावर धावून म्हणजे स्वामींकडे आला आणि गोसावी श्रीमुकुटावरी पदरू श्रीकर ऐसा करुणी फेडीला. आमच्या स्वामींनी काय केलेलं आहे, श्रीमुकुटावर आणि श्रीमुखावर, श्रीमुकुटावर असा तो स्वामींचं उपर्ण होतं, त्याच्यामुळे श्रीमुख स्वामींचं दिसत नव्हतं. ते आल्यानंतर स्वतः स्वामींनी श्रीमुखावरचं जे श्रीमुकुटावरचा जो उपर्ण आहे ते असं काढलं आणि काढून तया ते कृपादृष्टी अवलोकुनी दुसरे प्रेम उत्तम साधन होते ते संचरिले. मुळात ते रागामध्येच आलेले आहेत, परंतु त्यांचा अधिकार पण चांगला आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी काय केलेलं आहे, त्या ठिकाणी आल्यानंतर खर्ग काढलं, पण आमच्या स्वामींनी कृपादृष्टीने अवलोकन केलं आणि मग दुसरे प्रेम म्हणजे पहिलं साधन ज्ञान साधन, दुसरं साधन जे आहे प्रेम साधन, असं उत्तम साधन जे आहे दुसरे जे आहे, म्हणजे ज्ञान हे पहिलं साधन का, कारण की ज्ञान हे सरसकट सर्वांना दिल्या जातच, परंतु प्रेम मात्र सरसकट सगळ्यांना दिल्या जात नाही. ज्यांनी ते जोडलेलं आहे त्यांनाच, आणि ज्ञानसुद्धा जोडलं त्यांनाच, परंतु ज्ञान पाळी सरसकट द्यावीच लागते सगळ्यांना. सृष्टीत आलेल्या प्रत्येक जीवाला देवाला ज्ञान द्यावंच लागतं, तसं प्रेम द्यावंच लागतं सगळ्या जीवांना असं नाही. ज्यांनी प्रेमाधिकार जोडलेला आहे, पूर भजनाधिकार ज्यांना घडलेला आहे त्यांनाच फक्त प्रेम होऊ शकतं. आणि असं ते उत्तम साधन म्हणजे ज्ञानापसी प्रेम उत्तम असं आहे. ते उत्तम साधन या ठिकाणी आमच्या स्वामींनी यांना म्हणजे महादेव भक्तांना ते उत्तम साधनाचा म्हणजे प्रेम साधनाचा भक्ती साधनाचा संचार केला. प्रेम संचार मात्रे विकार विकल्प स्वभाव ये तिन्ही उच्छेदोनी गेले. ज्यांना प्रेम संचार झालेला आहे, भक्ती संचार ज्यांना झालेला आहे, त्यांच्यामध्ये प्रेम संचार झाल्या 3 घटना घडतात. एक तर ते विकल्प म्हणजे विचिकिच्छारूप विकल्प, देवताजनित विकल्प, स्वभाव म्हणजे अष्टस्वभाव, अष्टस्वभावावर मात्रा येते म्हणजे अष्टस्वभाव निघूनच जातात. त्यांनी जेवलं काय किंवा नाही जेवलं काय त्यांना काही फरक पडत नाही. ये तिन्ही आणि स्वभाव विकार विकल्प स्वभाव, आणि त्यात तिसरा आहे विकार म्हणजे जीव देवता प्रपंच संदर्भातली जी आवडी आहे ती निघून जाते, परमेश्वरासंबंधित आवडी निर्माण होते. बाईसांना स्वामींच्याच सेवादास्याची आवडी होती, बाकी कसली नाही, किंवा स्वामींच्या संबंधित जे भक्त मंडळी आहेत त्यांची सेवा करायची बाईसांना आवड, बाकीच्यांची नाही. विकल्प म्हणजे देवताजनित विचिकिच्छारूप विकल्प निघून गेला. स्वभाव म्हणजे अष्टस्वभाव, कधीही बाईसांना भूक लागली भरपूर असं कुठल्याच लीळेमध्ये आलं नाही. जो काही भाग आहे विकार विकल्प स्वभाव हे दोषजनक जो भाग आहे ह्याच्यातला हा तो निघून जातो. ये तिन्ही उच्छेदवनी गेले, उच्छेदून जातात, निघूनच जातात कायमस्वरूपी. हातीचे खर्ग उसळून पहिरा पडिले, हातातले जे काही खर्ग आहे शस्त्र जे आहे ते उसळून म्हणजे एकदम बघितलं स्वामींना आणि हे काय मी अनिष्ट करतोय म्हणून एकदम झटका लागला आणि शस्त्र जे आहे ते पलीकडे पडलं, लांब पडलं. मग तैसेची गोसावी तेथोनी बीजे केले, सरीसे भगत ही निघाले. आणि तसेच आमचे स्वामी तिथून निघालेले आहेत. स्वामी काहीच बोलले नाहीत, सरळ उठले स्वामी निघाले आणि त्यांच्यासोबत भक्तसुद्धा त्यांच्या मागे मागे निघाले. इतक्या दिवस आमचे स्वामी त्या ठिकाणी जे मुक्काम करून होते ते केवळ आणि केवळ याच क्षणाची स्वामी वाट बघत होते. ह्याच योगाचा योग घडवून देण्यासाठी परमेश्वर त्या ठिकाणी उपस्थित होते आणि देवानीच तो योग घडवून दिला आणि त्यांचा जो प्रसवात्मक भाग आहे तो सुद्धा उद्भवू दिला आणि तो नासून टाकला. दुःख झालं त्यांना आणि जो त्यांचा गुणदायक भाग आहे तो सुद्धा तिथे प्रगट झाला आणि लगेच स्वामी त्यांना उत्तम साधन प्रेम साधन त्यांना दिलं आणि मग स्वामी तिथून निघाले. कारण की स्वामी
त्यांच्यासाठीच तिथे त्या घरी उपस्थित होते. तर निळभट्टांच्या घरी स्वामी केवळ निळभट्टांसाठी गेलेले, भिक्षेसाठी गेलेच नव्हते. अन्नाच्या भिक्षेसाठी नाही, निळभट्टांच्या भिक्षेसाठी गेलेले होते. तसं या ठिकाणी सुद्धा त्यांच्या काही बहिणीची वगैरे त्यांची सेवा स्वीकारून घेण्यासाठी देव गेलेले नव्हते, तर त्यांना घेऊन जाण्यासाठी स्वामी तिथे आलेले होते. आणि मग सरीसे निघाले. चालता चालता एक ठिकाण असं आलं की ऐलाडी पैलाडी गाव, म्हणजे नदी आहे, नदीच्या अलीकडे एक गाव आणि पलीकडे एक गाव आहे. गोसावी एका गावा बीजे केले, एकी गावी गोसावी त्या ते म्हटले भटो. एका गावाला स्वामी बीजे करतात आणि बीजे करत असताना स्वामी त्यांना म्हणतात भटो, म्हणजे भक्त हो. हे पहिला गावी असेल, आम्ही पलीकडच्या गावामध्ये असू. मासा पाखा हे तुम्हा दर्शन देईल. मासा पाखा म्हणजे शब्द आहे पाखा मासा. महिन्याला 15 दिवसाला आम्ही काय करू, तुम्हाला भेट देऊ. हो का जी, ते म्हणतात ठीक आहे, स्वामींची आज्ञा आहे. ऐसे म्हणून भक्ता ते राहाविले. भक्तांना त्या ठिकाणी स्वामींनी थांबवलं. ते गावी राहिले, ते त्या गावी थांबले. आपण गोसावी त्या गावा बीजे केले. स्वामी पलीकडच्या गावाला गेले, भक्त अलीकडच्याच गावाला थांबले. ते गावी गोसाव्यांशी अवस्थान झाले. पलीकडच्या गावाला स्वामींना अवस्थान झालं. तेथून भक्ताच्या गावासी ब्राह्मण एकू प्रतिदिनी कणवृत्तीसी ये. आणि स्वामी ज्या गावाला राहिले त्या गावावरून एक ब्राह्मण रोज कणवृत्ती म्हणजे भिक्षेसाठी, धान्याची जी भिक्षा आहे त्याच्यासाठी तो रोज यायचा. भगत तिये गावीची शिवभेरी येती. भक्त जे आहेत तिये गावीची, त्या गावाच्या शिवापर्यंत, वेशीपर्यंत यायचे आणि मग त्यांना विचारायचे, हा बट्टो, या गावी एक पुरुष असती की, जे तुम्ही ज्या गावातनं आलात त्या गावामध्ये एक पुरुष आहेत, गुजरवेखू, गुजरांसारखा वेश आहे त्यांचा, गुजरांसारखा. गौरवर्ण श्रीमूर्ती म्हणजे गोरी अशी त्यांची श्रीमूर्ती आहे. लंबकर्ण, कान असे मोठे आहेत. विशाळ नेत्र, नेत्र त्यांचे विशाळ आहेत. अजान बाहू, हातसुद्धा लांब सडक असे आहेत. 32 लक्षणं, थोडक्यात सांगायचं तर पूर्ण 32 लक्षणी श्रीमूर्तीचे कोणी व्यक्ती तुम्हाला दिसले का? कटिप्रदेशी एक उसुडा, वेश सांगतात कटिप्रदेशी की सुडा आहे. श्रीमुकुटावरी एक उसुडा, आणि श्रीमुकुटावर एक सुडा आहे त्यांचा. श्रीकरी आंधळी पाणी पात्र, श्रीकरामध्येच ती भिक्षा मागतात. ऐसे गोसावी ती गावी राज्य करीत असती की, असे गोसावी त्या तुमच्या गावामध्ये आहेत ना? तो म्हणे हो असती. हो आहेत ना, एक जण खूप सुंदर आहेत दिसायला वगैरे. मग ते विचारतात निकेनी असती, ते व्यवस्थित आहेत का, चांगले आहेत का? ना निकेनी असती, हो एकदम छान आहेत, व्यवस्थित आहेत. आणि मग दुःख करीती, हे सगळं ऐकून भक्तांना खूप दुःख व्हायचं की मी असतो तर स्वामींची सेवा केली असती वगैरे. तया कैसा उसरू असे, म्हणजे त्यांचं असं काय चाललेलं आहे, नित्य दिनीक्रम त्यांचा काय चालतो. ना ऐसा ऐसा असे, ते सांगायचे सकाळी उठतात वगैरे, नदीकडे जातात वगैरे, त्याच्यानंतर गावामध्ये येतात, भिक्षा घेतात, नदी तळी जाऊन तिथे भिक्षा करतात. ऐसे दिसवडी नीच पुसती. ऐसे दिसवडी रोज, नीच म्हणजे नेहमी, पुसती म्हणजे भक्त त्यांना विचारायचे आज काय कसं आहे, काल काय झालं त्यांच्या बाबतीमध्ये, सगळं काय. ऐसा ऐकू दी ती ब्राह्मणी म्हटले. आणि रोज असं ऐकून 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 तो जो गावातनं येणारा ब्राह्मण आहे, भिक्षेसाठी येणारा, तो मनामध्ये बोलतो काही पा अस्त्रियासी पुरखांचा वेदू, पुरखांची स्त्रियेचा वेधू. म्हणजे मी पुरुषांना स्त्रीचा वेद असलेलं बघितलं आहे, स्त्रीला पुरुषाचा वेद असलेलं बघितलं आहे. पुरखासी पुरखाचा येस ना वेदू काही सापा, म्हणजे पुरुषाला पुरुषाचा वेद म्हणजे एवढं काय आहे पा. म्हणून त्या ब्राह्मणाने काय केलेलं आहे, एकदी भगती ब्राह्मणा ते पुसले. भक्तांनी ब्राह्मणाला विचारलं, तेव्हा तेही तया ते म्हटले ते तुम्ही नेणा. त्यांनी विचारलं ते ईश्वर पुरुष कसे आहेत, निकेनी आहेत का? ते म्हणतात तुम्हाला माहीत नाही का त्यांच्याबद्दल, तुम्ही नेणा, तुम्हाला माहीत नाही? भक्ती म्हटले कैसे, नाही नाही बाबा, काय झालं ना? ते ऐसेनी ऐसे वर्तले सर्पनिमित्ते, त्यांचं तर देहावसान झालं. कसं काय? न सर्पनिमित्ते त्यांना साप चावला आणि त्याच्यामुळे ते मेले काल. ऐसे उमटविले, आणि नुसतं सांगितलं नाही तर पटवून दिलं, उमटवून दिलं त्यांना.
भगती म्हटले हा बटो सत्य. आणि त्या भक्तांना एवढा मोठा धक्का बसला की स्वामी गेले, स्वामी सरले आणि त्यांनी विचारलं हा बटो सत्य तुम्ही म्हणता ते बरोबर आहे का? ना सत्य. ते म्हणे हो खरं आहे. सत्य. परत दुसऱ्यांदा विचारलं सत्य आहे का, खरंच खरं आहे का? ना सत्य. हो खरं आहे. परत विचारलं नक्की सत्य आहे ना? सत्य. हो सत्य आहे, मी काय खोटं बोलतोय का? ऐसे 3 वेळा भक्तांनी त्यांना स्वामींबद्दल विचारलं आणि ते खोटं अजूनसुद्धा ते म्हटले नाही, ते खरं आहे, ते सरले. ते त्रिशुद्धी तैसेची म्हणितले. ह्यांनी 3 वेळा प्रश्न विचारला आणि 3 वेळा त्यांनी एकच उत्तर दिलं आणि दडे करी पडिले देह विसर्जिले. आणि भक्त महात्मा भक्त हे खाली पडले. देह सोडला, देह विसर्जिला. शब्द आला देह विसर्जिले. कोणी विसर्जिले? त्यांच्यामध्ये जो जीवात्मा आहे, पवित्र आत्मा आहे, प्रेम साधन झालेला जो जीवात्मा आहे, त्या जीवात्म्याने ते नश्वर देह सोडून टाकला, देहाचा त्याग केला. दडेकरी पडिले. आणि उभे होते ते एकदम पडले खाली, क्षणात जीव सोडला. तीन वेळा विचारून. त्यांनी ब्राह्मणे म्हटले. आता त्या ब्राह्मणाला वाटलं की ठीक आहे, असं सांगितलं रडतील पडतील वगैरे, दुःख करतील, मग आपण त्यांना सांगू अहो मी तुमची मस्करी केली वगैरे. परंतु या ठिकाणी असं म्हटलं आणि ह्यांनी जीव सोडला. आणि मग त्या ब्राह्मण जो एकदमच घाबरला की हे काय झालं, हा मी या ओखटे केले, अरे मी हे काय ओठ जोडून बसलो मी. हे म्हणजे एका व्यक्तीची मी हत्या केली एक प्रकारे. ना म्हणून तैसाची तो ब्राह्मणो बिहारा. ब्राह्मण घाबरला. अरे ओखटे झाले, अरे खूपच ओकटं झाला बरं, एकदम चुकीचं झालं. आता काही करीन, आता नेमकं करायचं काय? मग आता त्यांनी काय केलं, सरळ ते गाव गाठलं आपलं आणि गोसाव्यांपाशी सांगावया आला, स्वामींकडे सांगण्यासाठी आले. मागील वृत्तांत अवघे गोसाव्यांपुढे सांगितले. जेवढं काय आत्तापर्यंत घटना घडली तेवढी स्वामींपुढे त्यांनी तिथे सांगितली. स्वामी म्हणतात आहा ओकटे केले हा भट्टो. अरे तुम्ही खरंच चुकीचं केलं, असं केलं नाही पाहिजे. तुमच्या तोंडून हे चुकीचं निघालं आणि त्याच्यामुळे किती मोठं अनिष्ट झालं. आपल्या मुखातनं आपण अनिष्ट बोलतो तेव्हा त्याचं किती मोठं ओकटं होऊ शकतं हे तुम्हाला माहिती नाही. म्हणजे एक जर का विष आहे एखाद्या ठिकाणी, एखादी विषाची गोळी आहे, तुम्ही जर का ती एका पिण्याच्या पाण्याच्या टाकीमध्ये टाकली तर त्याच्यामुळे कितीतरी लोकांचा जीव जाऊ शकतो. म्हणजे कितीतरी अनिष्टाला तुम्ही निमित्त होता जेव्हा तुमच्या तोंडून चुकीचं जे काय आहे ते विषय निघतो तेव्हा. आणि एखाद्याला चुकीचं बोलण्यासाठी प्रवृत्त करणं हे सुद्धा तेवढंच ओकटं आहे. कारण की ओठांतरा निघाले ते देशांतरात आहे. तुम्ही त्याला जे चुकीचं बोलण्याला प्रवृत्त केलं, निंदात्मक बोलण्याला प्रवृत्त केलं, त्याच्यामुळे जो बोलायला लावतो त्याचासुद्धा दोष वाढत जातो आणि जो बोलला त्याचा तर दोष वाढणार आहे. हा ओखटे केले. स्वामी दादा रे तुम्ही खूप चुकीचं केलं. हा बटू ऐसा सत्य अर्थ न बोली जे. म्हणजे सत्य असलं ना तरी सांगायचं नसतं बरं का. म्हणजे कधी कधी काही काही गोष्टी अशा असतात त्या सत्य असतात तरी त्या अशा लगेच सांगायच्या नसतात, ते खोट्याच सांगायच्या असतात. एखादी व्यक्ती सरली आणि त्यांना बघण्यासाठी, त्यांचा अंतिम विधी करण्यासाठी कोणीतरी आलेलं आहे. मग अशा वेळेला आपण त्यांना हे नाही सांगायचं की ते मृत्यूसमयी तुम्हाला खूप शिव्या देत होते म्हणून, तुमच्याविषयी खूप वाईट बोलत होते, असं बोलायचं नाही. सत्य अर्थानं बोली जे. तो मेला, बोलणारा तर मेला आणि हा बघणारा चांगल्या भावनेने आलेला आहे की बाबा सरले बाबा चांगली व्यक्ती होती. आणि आपण जर सांगितलं काय चांगली व्यक्ती होती, तुमच्याबद्दल किती वाईट बोलत होते ते, मग त्या व्यक्तीच्या मनामध्ये त्या मेलेल्या व्यक्तीविषयी वाईटपणा आला. हे वाईटपणा आणून देण्याला हे निमित्त आपण झालो. असं सत्य अर्थानं बोली जे. असं कुणीही कुणाविषयी काही बोललं असेल तरीसुद्धा त्याचं ह्याला आणि ह्याचं त्याला सांगत बसायचं नाही. तुम्हाला तर त्या फक्त चुगल्या वाटतात, परंतु दैवराटीच्या भाषेमध्ये त्याला अनिष्ट म्हणतात. खूप मोठं अनिष्ट जोडलं जातं आणि हे अनिष्ट वाढत वाढत म्हणजे दर्शनीय, वासनिक, उपदेशी, वासनिक, ज्ञानीय, अनुसरलेला यांच्यापर्यंत ती तुमचं तो जो काही हे आहे प्रसव जो आहे त्या दोषाचा, तो त्या दोषाचा प्रसव वाढत 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 जाणार. आणि म्हणून स्वामी सांगतात मा येसणे असत्य तुम्ही कैसे बोलवले. मा येसणे असत्य तुम्हासी तुमच्याकडून असं असत्य
तुमच्याकडनं बोलवलंच कसं गेलं? अरे स्वप्नात सुद्धा कोणाला मारू नये, तुम्ही शब्दांनी लोकांना, एका व्यक्तीला मारून टाकलं आणि ते पण दुसऱ्या व्यक्तीला पटवून देता आणि त्याचा जीव जाण्यासाठी तुम्ही निमित्त झाला. असं असत्य तुमच्याकडनं बोलवल्याच कसं गेलं? कसं काय बोलू शकतो माणूस? आणि आता कवणी मायेच्या पोटी निघालं. कुठल्या मायेच्या पोटी जन्म घ्याल तुम्ही सांगा? जर का कुठल्या आईला सांगितलं की तुमच्या पोटी जो बालक जन्म घेणार आहे त्याने अमक्या अमक्याची हत्या केलेली आहे, ती आई त्याला जन्म देईल का सांगा बरं? ती म्हणाल नको बाबा, असा बालक नको. जर का कंस आहे, कंसाच्या मातेला सांगितलं असं की तुमच्या पोटी जो जन्म घेणार आहे तो एक प्रकारचा राक्षस आहे, तो अनेकांच्या मृत्यूला कारणीभूत होणारा तो व्यक्ती आहे, तर आई त्याला जन्म देईल का? ती म्हणून नको, असा मूल माझ्या पोटी जन्माला नको. म्हणजे हे जे आहे की कुठल्याही आईला आपला मूल कसं असलं पाहिजे की कसं नसलं पाहिजे ते आईचं ती स्वतंत्रता आहे त्या विचार करण्याच्या बाबतीमध्ये. आणि म्हणून आता कोण माई तुम्हाला जन्म देणार? जिला माहिती पडेल ती नाहीच म्हणेल. एवढं मोठं पाप तुम्ही जोडून घेतलेलं आहे. मग गोसावी त्या ते पुसले भटव तुम ते कुदळे पावडे असे. आता ठीक आहे, जे झालं ते झालं. आता तुमच्याकडे कुदळी पावडे आहेत का? ते म्हणतात तो आहे. जा घेऊन या. गेले, कुदळ पावडं घेऊन आले. गोसावी ते इथे बीजे केले. गोसावी त्या ते श्री करे स्पर्शिले. त्यांचं जे काही प्रेत आहे, देह आहे, निर्जीव देह, त्याला स्वामींनी स्पर्श केला. मा गोसावी त्या ते श्री दोंदेसी धरुनी, पोटाला धरून आसन झालं स्वामींना की बाबा आमच्या वियोगास्तव ह्यांचं देह गेलेला आहे. परमेश्वराला खूप मोठा अभिमान वाटतो बरं का. परमेश्वराला त्यांचा आनंद त्यांच्याकडे आहे, त्यांना वेगळा काही आनंद घ्यायची गरज नाही. परंतु देवाला खूप आनंद होतो जेव्हा देवासाठी, देवाच्या वियोगामध्ये जेव्हा कोणी आपला देहत्याग करतो, आपला देह त्या ठिकाणी सोडून देतो, जीव सोडून देतो, केवळ आणि केवळ परमेश्वरासाठी तो सोडतो. अशा प्रकारच्या जीवांचा भरपूर देवाला अभिमान आहे. आणि म्हणून आमचे स्वामी त्यांना पोटेसी धरतात आणि आसन होतं स्वामींना. मग त्या ब्राह्मणाकरवी खाज खणवी, त्याला सांगितलं खड्डा खण इथे. त्याला सांगितलं, रिगोनी पाहिले. मग मानेकडे गोसावी धरिले. स्वामींनी स्वतः आतमध्ये खड्ड्यात उतरून बघितलं, बरोबर खड्डा झालेला आहे. आणि मानेकडे आमच्या स्वामींनी धरलं, पायाकडे त्या ब्राह्मणाने धरलं. भगताचा निक्षेप केला. महादेवा भक्तांच्या देहाचा निक्षेप त्या ठिकाणी केला गेला. मग स्वामी म्हणतात, बाईसांना महादाईसांना, बाई यासी तेत घडी भरी असवेची ना. मग हे तेथोनी निघाले. स्वामी म्हणतात भक्त गेल्यामुळे म्हणजे इतकं उदास वाटायला लागलं त्या ठिकाणी की स्वामी म्हणतात तिथे घडीभरही, एक घडीसुद्धा, एक क्षणसुद्धा आम्हाला तिकडे थांबू वाटेना. मग हे तेथोनी निघाले. मग आमचे स्वामी तिथून दुसरीकडे जातात. तो विभाग आमचे स्वामी सोडून पुढे बीजे करतात. तर आजच्या या संकल्प आध्यात्मिक परिवार संचलित अदृष्टपर ब्रह्मविद्या निरूपण सत्राच्या आजच्या 15व्या सत्रामध्ये आपण घेतले आहेत पूर्वार्ध 29 क्रमांकाची लीळा भगता भेटी, महादेव भक्तांची भेट. या संदर्भात काय प्रश्न शंका असतील तर ते आपण मला विचारू शकता. दंडवत हो.